पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थोडे रुसवे फुगे नाही, रितसर अपमान करून गेल्या होत्या ह्या। पण एवढा अपमान होऊनही या घरच्यांनी पुन्हा यांना स्वीकारलंय। म्हणजे बघा किती मोठं मन आहे आमच्या घरच्यांचं, हो की नाही मावशी? फार मोठ्या मनाची माणसं आहे ती, म्हणूनच तर मावशींनी माफ केलं ना मला। बहिणी, तुम्ही परत आलात ना वाड्यात, खूप आनंद होतोय। मी म्हणलं होतं सगळ्यांना, दादाला पण म्हणलं होतं तुम्ही येणार परत। आता काय इथेच गप्पा मारत उभे राहणार आहात का? चला चला आतमध्ये चला, चला चल ये गा या या। फार हौस आहे नाही? परत परत न बोलवता या वाड्यात येण्याची हौस आहे ना? काय आपल्यासारखे गृहप्रवेश खेळत बसायचं नाही? काय आपलं सुचलं नाही की चला वाड्यात, सुचलं नाही की चला वाड्यात, हो ना? पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये होणारे जाऊबाई, जेवढ्या वेळेला तुम्ही या वाड्यात येणार ना, तेवढ्या वेळेला तुम्हाला वाड्यातनं बाहेर सुद्धा जावं लागणार आहे माझ्यामुळे। काय बाबा, हा वाडा काही लाभत नाही बाई तुम्हाला। लाभणं न लाभणं आपल्या मानण्यावर आहे वल्ली। तसं तर तुझ्यावरही या वाड्याबाहेर पडण्याची वेळ कितीतरी वेळा आली आहे, पण मी या वाड्याबाहेर कधीच गेले नाहीये आणि जाणार सुद्धा नाही। तुम्हाला माहितीये का? कारण या वाड्यातल्या माणसांचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि मी अजूनही एकुलती एक सून आहे या घराची, आणि तुम्ही अजूनही होणाऱ्या जाऊबाई आहात, बरोबर ना? असेल ना, पण मला माणसं आवडतात, मला नाती आवडतात वल्ली। नात्यांना नाव देण्याची घाई आणि ते मिरवून हक्क मिळवण्याचा उतावीळपणा माझ्यात कधीच नव्हता वल्ली। बघूया ना आपण, फक्त जास्त उडू नका, कळलं? ऐका, वाट सोडते मी आता, पण तुमचा पिच्छा सोडणार नाही। वल्ली, आता नाही मला भीती वाटत। आकाश जेव्हा माझ्या आयुष्यात परत आला तेव्हा राग, टेन्शन, प्रचंड भीती हे सगळंच अनुभवलं मी। याच्यापेक्षा वाईट आता काहीच होऊ शकत नाही, आणि आता तर माझी माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौरभ माझ्या बरोबर आहे, त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाही। एवढा सगळा घोळ घालून आकाश नेमका कुठे गेलाय ना तेच कळत नाही मला। जमेल का हिला? जमेल का? हो, चला 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 लोक, गरमागरम मसाला दूध तयार झालेला आहे। ठेवा ठेवा, सावकाश सावकाश, असं राहू दे। तू चक्क मसाला दूध केलास? अर्थात शेफ माई मावशीच्या गायडन्स खाली, यू नो। अगं खूप मदत केली हो त्यांनी मला, पोरगी आता मोठी झाली आहे। हो खरं, आणि जबाबदार सुद्धा झाली आहे। हो, काय म्हणाला? ग्लास लागतील ना आपल्याला? मी आणतो। हा हो, जा घेऊन ये। नाही मावशी, सौरभ कुठे? अगं बाई, बघितलं का? होणाऱ्या जाऊबाईंना आठवण येते भाऊजींची। तरी बरं ऑफिसमध्ये रोज भेटतच असतील नाही का? नाही, पण एक क्षणही राहवत नाहीये त्यांच्याशिवाय, हो की नाही? चांगलंय की मग। हो हो, काही नवरे असतात नशीबवान। किती खोड्या काढतोस रे तिच्या? हा, म्हणजे आता लग्न जमलंच आहे
तर चिरवा चिरवी करण्यात जरा मजा येते नाही. आला आला ठेवा. धुतलेस ना. बरं अनामिका, आता सौरभ कुठे आहे मी तुला सांगू की तूच जाऊन बघते? मावशी अग तो तुमचं काय ते ऑनलाईन मीटिंग वगैरे असते ना, ते चालू आहे त्याच्यावरती. अजून वरतीच बसलाय तो. बघ आता तू इतक्या दिवसांनी घरी आलीयस, पण त्याला खाली यायची सवड मिळते का बघ? मावशी अगं हळूहळू तू काय सांगतेस ना, ते समोरच्या वाड्यातल्या लोकांनाही कळलंय ग. ए हळू 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 हा. बरं मावशीबाई, काय तुम्ही सकाळपासून घरात नाही, स्वयंपाकघरात खूप राबलात, एवढं दूध आटवलं, पण काय ही सगळी मंडळी नुसती गप्पा मारत बसली तो. हे तुमच्या कष्टांना न्याय हा द्यायलाच हवा. मी पेले भरतो. झालं. या अपमानानं समोर दिसलं की एकदम गट्टम करायची घाईच झालेली असते. नाही ते काय. एक कोजागिरीचं दूध असं नसतं प्यायचं. आधी त्या दुधात चंद्रबिंब बघायचं आणि मग प्यायचं असतं. माहितीये. बरं का मुलांनो, या दुधात जोडप्याने चंद्रबिंब बघितलं ना, मग त्या जोडप्यांच्या नात्यात चंद्रासारखी शीतलता येते, सुख येतं. कळलं का? म्हणजे मी आणि हे बघणार, कारण एकच जोडप आहे ना. हो. नाही, काही बोलला काय? नाही म्हणजे सौरभ सर आहेत ना वरती, ते येतीलच ना आणि बघतील प्रतिबिंब. बरं चला चला, आपल्याला चंद्रबिंब बघायचंय. चला 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 चला. नको नको, मी जाते, मी घेते सावकाश. चला सच्चू, नील, चला. अरे नील, सच्चू, अरे ते टेबल पुढे घ्या. घ्या घ्या. मी धरू मावशी. नाही राहू द्या ग. हा सावकाश, जास्त पुढे नको, इकडे बस. हा हो बघू असा. हा चला. हळू गरम आहे मला. अरे हो. हा 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 चला चला. सच्चू, वल्ली या बघा, चंद्रदर्शन घ्या. अरे सच्चू ये ना पुढे, या चंद्रदर्शन घ्या. अय्या बघा तुमचा चेहरा दिसतोय. हे काय, मी ओरडले तरी आवडत नाही, लाडाने बोलले तरी आवडत नाही, मग मी करायचं काय? हळू बोल ना, सगळ्यांना ऐकू जाते. झालं का दर्शन? हा आता मी दर्शन घेतो बरं का. या. म्हणजे काय आहे, माझ्या बायकोचा चेहरा असा डोळ्यासमोर आणून चंद्रदर्शन घेतो. बर. आमची बायको म्हणजे वल्लीची आई अतिशय सुंदर बरं का, प्रेमळ, उत्कृष्ट अर्धांगिनी, आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडायची. वाह, घेतलं दर्शन. झालं? हो झालं. अगं राधा, तू पण घे ना. सिंगल लोकांनी घेतलं तर चालतं. हो हो चालतं चालतं, घे. मला आहे, आहे. इमॅजिन करायलाच नाहीये. ठीक आहे. तुझं काय? अगं त्यात बघ ना, काहीतरी पडलंय बघ ना, ते बघ ते बघ. उगीच टेपा वगैरे लागू नकोस, काही मध्ये पडलं नाहीये. नाही नाही का, जाऊ दे, दिसलं मला, चल. दिसलं झालं मला. का? झालं तुमचं? हो झालं. हा चला अनामिका, आता आपण वर जाऊ. चला या. हा, तुम्ही थांबा रे इथेच. नको असू दे, चल ये. बाय. असं.
बोला माई मावशी, काय म्हणताय? काही नाही, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. तुम्ही दोघांनी यात जोडीनं चंद्रबिंब बघायचं आहे. मॉडर्न सुनबाई, तुम्हाला का आता वेगळं आमंत्रण देऊ की काय? या ना, पुढे या. या. मी धरू का? नको, आता थांब जरा, असं कर. जड आहे, जड आहे. असू दे, असू दे, हे झाकण. असं आता बघा, त्याच्या चंद्रबिंब बघा. नाही, बरं आहे. हा, बघा. अरे बघ ना. हो हो, बघतोय ना. हा. चंद्र. चंद्र आज जरा जास्तच खुललाय नाही? नाही, चंद्रबिंब बघायला जरा बराच वेळ लागतोय नाही का? नाही म्हणजे मला हे पातेल खाली घेऊन जायचं ना, सगळेजण खाली वाट बघतायत. घेऊ का? हो हो, अवकाश नाही. नेशील की मी येऊ? नको नको, चालू द्या तुमचं, मी चालले. वाट्या सगळे खाली वाट बघतात. सगळे खाली मावशीची आणि दुधाची वाट बघतात, आपली नाही. हो, पण सगळे खाली असताना आपण असा इथे वेळ काढणं बरं नाही दिसत. मला चालेल. क्या बरं ऐक, मला एका कामासाठी मुंबईला जावं लागणार आहे. हे बरं आहे. मी तुमच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही माझ्यापासून लांब पळण्याचा मार्ग शोधताय. इतका दुरावाही सहन होत नाहीये ना. तुम्हाला होतोय? बरं, मुंबईला एकट्या जाऊ नका. नीलला बरोबर घेऊन जा. निदान हे आकाशचं प्रकरण संपेपर्यंत तरी तुम्ही एकटीने प्रवास करू नका. ओके मिस्टर पटवर्धन. खूप काळजी करताय माझी. निदान पुढचे काही दिवस तरी एकटीने कुठे जाऊ नका. मी सांगू नका. कोणाला तरी असू द्या तुमच्या बरोबर सतत. हाँ मेरी आका. तुमच्या बरोबरचा वेळ इतका पटकन का जातो मी सनामिका? आपल्यातली ओढ अशीच राहावी. छुपा बादल में आता जाऊया खाली. ग्रेट. आपल्याला हवी असलेली सगळी कागदपत्र जमली आहेत आता. थँक्यू सर. म्हणजे अजून काही लागणार नाही ना?
नाही, सध्या तरी नाही. आता फक्त आकाश जोशी कधी येणार ते मला कळवा. म्हणजे ते कोर्टात लागतील. आकाश जोशी आणि अनामिका दीक्षित या दोघांना एकदा तरी कोर्टात हजर राहावंच लागणार. सगळं प्रोसिजर प्रमाणे करावं लागणार ना. आता त्यांचे वकील त्यांना डेट कळवतीलच, पण आपल्याकडून सुद्धा एखादं कम्युनिकेशन जाऊ दे त्यांना. हो सर, मी सांगतो कळवायला. काय काय आहे सचिन? तुम्ही मला सांगा हे काय मॅडम? हे 50,000 रुपये आता का पाठवलेत माझ्या अकाउंटवर तुम्ही? तुम्ही समजता कोण स्वतःला? माझं घर छोटं आहे, जुनं आहे, मला पैशाची गरज आहे म्हणून काय विकत घ्यायला निघालत पैसे देऊन? काय चालवलंय काय तुम्ही? महागडे गिफ्ट का देताय, पैसे देताय? सचिन प्लीज जरा शांत हो. अहो असा कसा शांत हो मॅडम? तुमच्या श्रीमंत लोकांच्या डोक्यात काय चालतं ना कळतच नाही मला कधी कधी. मला मान्य आहे की मी गरजू आहे, पण माझा संसार उत्तम चाललाय मॅडम. माझं कुटुंब आहे माझ्यापाशी. मला वाटलं चांगली नोकरी मिळाली आहे, माझा प्रामाणिकपणा समजून गेला अशी बॉस मिळाली आहे. किती नशीबवान मी. पण नाही, पैशाने किंमत करताय माझी. कसले ते पैसे? सचिन हे रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड? मला काय कळत नाही काय? आमिष येते मॅडम. तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझं लग्न झालंय, तरी सुद्धा माझ्याशी काल ते तसलं सगळं बोललात तुम्ही. तसं सगळं म्हणजे? जे लग्न झालेल्या माणसाला कोणी असं विचारतं का माझ्याशी लग्न करशील का म्हणून? मला जर माहित असतं ना तुमच्या डोक्यात हे असलं सगळे, मी हे प्रमोशनच घेतलं नसतं. प्रमोशन तर जाऊ दे, नोकरीच सोडली असती कधीच. मला ना भीक नकोय मॅडम, ना मी स्वतःला विकायला ठेवलं इथे. झालं असेल तुझा बोलून तर मी माझ्या बाजू सांगू का? पहिली गोष्ट, ते पैसे आहेत ना ते रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड म्हणजे तू जे काही फ्रॉड पकडून दिलेस ना त्याच्यासाठी दिलेला रिवॉर्ड. कारण मी वरती रिपोर्ट केला होता म्हणून त्यांनी माझ्या थ्रू तुला पैसे दिलेत, आणि मी तुला काही पैसे देऊन विकत घेतला नाहीये. आणि राहिलं गोष्ट, जर तुला हे पैसे नको असेल ना तर अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जा आणि त्यांना दे परत. समजलं? दुसरी गोष्ट, हे जे काही पोस्ट तुला दिलंय, तू तुझा कॅलिबर प्रूव्ह केलाय, तू डिझर्व करतोय म्हणून तुला मी हे पोस्ट दिली आहे. मला तुझा काही गैरफायदा घ्यायचा इंटेन्शन नव्हता. कळालं? आणि आता राहिलं प्रश्न, मी जे काय तुला पर्सनल बोलली त्याचं. सचिन, मी तुला कधीच बोलली नाही की तू माझ्याशी लग्न कर. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की मला तू आवडतोय आणि मला तुझा सहवास पाहिजे आयुष्यभर. कुठे मी एक मॅरिड माणसाला हे सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे? सांगितलं होतं? विचारलं होतं हे प्रश्न? नाही. आणि मला आता सांग, यात चुकीचं काय आहे? प्रेम करणं चुकीचं आहे? मनातलं बोलणं चुकीचं आहे? सांग ना. हे बघ सचिन, मला तुझे म्हणजे बाकी लोकांसारखा पुढे वेगळा मागे वेगळं बोलायला येत नाही. फर्स्ट डे पासून मला माहिती होतं की तू मॅरिड आहे. काही गोष्टी आवडली होती सचिन, म्हणून मला स्वतःला थांबवता नाही आलं. मी प्रेमात पडली आणि यात काय गुन्हा आहे असं मला वाटत नाहीये सचिन. मनात ठेवून तुझ्या समोर येणं, वेगळं वागणं मला जमलं नसतं, म्हणून मी बोलली. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. यात काय चुकीचं आहे? आणि तू कसं विचार करू शकतो रे की मी तुला विकत घेणार? एवढं फालतू वाटतंय का रे तुला माझ्या फिलिंग्स? तुला माहिती आहे मी खूप खूप धोका खाल्लंय. खूप लोकांनी मला धोका दिलाय. तूच होता जी माझ्याशी खरं होता, आणि तेच मला आवडलं होतं रे सचिन. तुझा एवढा माझा कोणी अपमान नाही केला, कोणी इन्सल्ट नाही केलं. पण आता बस झालं. तू इथून जा, इथून जा सचिन. मॅम प्लीज जा. मॅम मॅम
सचिन जा ना इथून. आय एम सॉरी. सचिन प्लीज लीव. निघ. प्लीज जा, प्लीज जा.